तुमच्या गावामध्ये भाजी सगळ्यात जास्त फेमस कोणती आहे? भाजी मेथी, हरभरा, काहीतरी मेथी ना. हा, विचार करा, तुमच्या शेजारीन बाईनं मेथीची भाजी बनवली आणि नवळीची भाजी बनवून तुम्हाला आणून दिली. तुम्ही ती भाजी खाल्ली, तुम्हाला एकदम चवदार लागली आणि चवदार लागल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त झाला ती भाजी खाऊन. ती भाजी जास्तीत जास्त तुम्हाला किती दिवस आठवण राहिलो? 1 दिवस, खूप झालं 2, जास्तीत जास्त 3, 1 हप्ता याच्यावर आठवण राहत. पण खरं खरं सांगायचंय माता मौलानो, तीच शेजारीन बाई आली आणि यावेळेस तुम्हाला शिव्या देऊन गेली. किती दिवस आठवण राहील? आयुष्यभर विसरणार नाही. समजा आपण जर मरायला लागलो ना आणि समोर जर ती बाई आली ना, आपण मरता मरता सुद्धा म्हणणार, माय मला शिव्या देऊन गेली होती ग. हे काय झालंय? आपली मनुष्याची एक चुकीची रीत आहे. चांगल्या गोष्टी या इकडून ऐकून इकडून सोडून देतो, वाईट गोष्टी या मनामध्ये साठवून ठेवतो. म्हणून कीर्तन ऐकताना सुद्धा ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या मनामध्ये साठवून ठेवा आणि त्या आत्मसात करा. नुसतं वरवरून कीर्तन ऐकल्यानंतर कुणालाही त्याचं फळ लाभत? मला सांगा, नुसतं एक ताट आहे, त्याच्यामध्ये पंचपक्वानाचं भोजन ठेवलंय, पण तुम्हाला म्हटलं नुसतं पाहायचं आणि पोट भरायचं, खाल्ल्याशिवाय पोट भरणार आहे का? त्यातला घास काय करावा लागला? आपण तोडून खावा लागेल, खाल्ल्याशिवाय जगत नाही. अशा प्रकारे नुसतं कीर्तनाचं हे घेतल्याशिवाय घेतल्यानं जगणार नाही. त्यातला काहीसा तरी भाग आपल्याला आत्मसात करावा लागेल. 100% पैकी 10% जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला तरी त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग कीर्तन कशा प्रकारे ऐकायचंय? मनातून श्रवण करा, नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका. तुम्हाला सांग का, जीवनामध्ये सगळीकडे दुःख आहे, पण सुखाचं जर कोणतं एक ठिकाण असेल तर ते म्हणजे परमार्थ. यापेक्षा दुसरं सुख कुठं मिळणार नाही. मग या ठिकाणी सुखानं राहा. कारण म्हणतात ना, मनुष्यानं जीवन जगताना आपल्या चेहऱ्यावर असा आनंद ठेवा, असा आनंद ठेवा. अहो, एखादं मरायला जरी चाललं त्यांना आपल्या चेहऱ्याकडे बघत त्याला जगण्याची इच्छा झाली पाहिजे. नाही तर काय काय जणांचे चेहरे तुम्हाला सांगते ताई, एवढं 12 म्हणजे त्याच्या तोंडावर 12. किती जगायची इच्छा असू द्या, त्या माणसाच्या तोंडाकडे पाहिलं म्हणा ठीक, त्याचा आत्महत्या करून वर जाऊ वाटत, पण जगू वाटत नाही. आता महाराज म्हणतात की संतांची महिमा एवढी काय की अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांनी सांगितले, तुम्ही संत माय बाप कृपावंत. म्हणजे तुम्ही संत, त्यांना मायबापांची उपमा दिलेली बघा. आता मायबाप कुणाला म्हणावं? जगाच्या पाठीवर जगाचा एक नियम आहे बा, प्रेम द्या प्रेम घ्या. जर आपण जगातल्या लोकांना प्रेम दिलं तरच ते आपल्याला प्रेम देतील. ते म्हणजे आपले आई वडील, आणि दुसरे म्हणजे संत, तिसरे म्हणजे भगवंत. यांच्या पुढे तुम्ही त्यांना मायबापांना तुम्ही प्रेम द्या किंवा त्यांचा द्वेष करा, त्याच्या उलट त्याच्या बदलीवर तुम्हाला मायबाप फक्त प्रेमच देणार. मग असं संतांनी काय कार्य केलंय की संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे. तेव्हा त्यांचे आपल्यावर काय उपकार आहेत आणि संतांना मायबापाची उपमा का दिली याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. संतांचे आपल्यावर भरपूर उपकार आहे. यामध्ये संतांची ताकद काय सांगणारा एक दृष्टांत मी तुम्हाला सांगते बघा. एक फार काळी पूर्वीची एक कथा आहे. एक राजा होता. त्या राजाची जी राणी होती, 2 जण फार आनंदाने राहायचे, पण त्या राजाकडे सगळं सुख असताना एका गोष्टीचं सुख नव्हतं, ते म्हणजे त्याला मुलगा नव्हता. आणि अख्खं राज्य, पैसे सगळे, पण ते चालवण्यासाठी उत्तराधिकारी मुलगा तिथं नाही. तसा मुलगा मुलगी भेद करू नये, कारण महाराज म्हणतात ना, कुळी कन्या पुत्र, कन्या आणि पुत्र दोघही. पहिल्या नाव कुणाचं घेतलंय? कन्या, नंतर पुत्र. भेदाभेद संतांनी सुद्धा केलं नाही, भगवंतांनी सुद्धा केलं नाही, फक्त आपणच करतोय. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये भेद होता. त्याला उत्तराधिकारी म्हणून एक मुलगा हवा होता. आणि राणीला मुली झाल्या होत्या, 5-7 तिला मुली झाल्या. आणि पुन्हाच्या वेळेस जेव्हा ती गर्भवती राहिली, तर राजा त्या राणीकडे गेला आणि तिला म्हणू लागला, या वेळेस जर तुला मुलगा झाला नाही, तुझ्या सर्व मुली सोबत मी तुझा सुद्धा जीव घेणार. आता राणी घाबरली, काय करावं काय करावं, हे तर माझ्या हातात नाही मुलगा होणं किंवा मुलगी होणं, मग काय करावं म्हणून ती रडू लागली. एवढ्यामध्ये तिथं तिची दासी जी होती ती दाई तिथं आली आणि तिने त्या दाईला तिथं सांगितलं झालेला सर्व विषय. ती दाई म्हणाली, तुम्हाला मुलगाच होईल, जरी मुलगी झाली तरी या जगापुढे तुम्ही त्याला मुलगा बनवून ठेवा आणि या सगळ्याची जिम्मेदारी मी घेतो की कुणाला माहीत होणार नाही. पुढं तिचे पूर्ण दिवस भरत आले आणि तिला यावेळेस पुन्हा एक मुलगीच झाली. आता राजा काय म्हणाला होता, यावेळेस जर मुलगी झाली तर मी तुझ्यासोबत तुझ्या आहे त्या मुलींना सुद्धा मारणार. या भीतीबाई तिने दाईने जे सांगितलं ते ऐकलं. दाईने सांगितले ते सगळं ऐकले आणि त्या राजाला सांगितले की तुम्हाला मुलगाच झालेला आहे, पण
अट अशी की त्या मुलाच्या चांगलं पुढे जीवन चांगलं होण्यासाठी, तो सुरक्षित राहण्यासाठी त्याचं 16 वर्ष वय होईपर्यंत त्याला कुण्याही पुरुषाचा स्पर्श वर्ज राहील. म्हणून पुरुष त्याच्याजवळ आले नाही पाहिजे. फक्त त्याची आई म्हणजे मी एकटीच त्याची काळजी घेईल. आता कितीतरी वर्षानंतर त्याला मुलगा झाला म्हणून ठीक आहे, महाराणी म्हणेल ते ऐकल अशी त्याची गोष्ट झाली होती. पुढं दिवस भरत आले, तो जो मुलगा ती काय होती, पुढं दिवस भरत आले, तो जो मुलगा ती काय होती, मुलगी. पण काय बनून आवडत होती, मुलगा. सर्वजण म्हणू लागले आम्हाला राजकुमार आलाय, राजकुमार आलाय, राजकुमार आलाय. पुढं वेळ जसा वाढत चालला. मला सांगा, आता तो राजकुमार होती राजकुमारी, पण काय म्हणून राहत होती, राजकुमार. आता मुलं ही वयामध्ये आल्यानंतर आपण काय करतो, तुमच्या इकडे पूजा करून ठेवतात का, लग्न करतो, बरोबर. आता त्या राजकुमारासाठी सुद्धा सगळ्यांनी विचार केला ना, आता आपला राजकुमार आहे, आपल्या राजकुमाराचं सुद्धा लग्न लावावं. राजकुमारला माहित होतं आपण कोण आहे. राजकुमार म्हणाला मी लग्न करणार नाही, पण राजाच्या आग्रहाखातीर त्याला लग्न करावं लागलं. जबरदस्ती त्याचं लग्न करण्यात आलं, त्याचं लग्न झालं. पण हे लग्न कुणाचं झालं, एका मुलीचंच लग्न झालं. आता हे लग्न जगातील फार वेगळं लग्न होतं. आता तिला वाटलं एवढे दिवस जे आहे ते आपलं जी गोष्ट होती ती लपून राहिली, पण आता ही लपून राहू शकत नाही, कारण आता आपली जीवन संगिनी आलेली आहे. आणि जेव्हा मी तिच्या जवळ जाईल तिला माहित होणार की मी मुलगा नसून मुलगी आहे. मग एवढा अपमानजनक मृत्यू होण्यापेक्षा मी स्वतःच आत्महत्या करतो आणि आपला जीव देतो. आता त्याने हा विचार केला. रात्रीच्या टायमाला घोडा घेतला आणि निघाला, जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याने एका झाडाला गळफास बांधली आणि फाशी घ्यायची एवढ्यामध्ये त्याला आवाज येऊ लागला त्याच्या कानावर, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याला कळाले की कोणीतरी संत येत आहेत आणि भगवंता काय नशीब माझं, मरता क्षणी जर संतांचे चरण मला मिळाले तर मला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीचा विचार केला आणि त्याने ती गळफास गळ्यातून काढली आणि समोर संत होते, त्या संतांच्या चरणामध्ये पडला. तर ते संत होते आमचे ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊलींची ताकद काय मी तुम्हाला सांगते बघा. ज्ञानोबा माऊलीचे जसे त्यांनी चरण पकडले, ज्ञानोबा माऊलींनी त्यांना आशीर्वाद दिला.